अहो कोल्हे साहेब किती दिवस मोदींच्या पदरात लपणार? मोदी साहेबांनी कौतुक केलं भाषणात संसदेचं म्हणून तुम्ही असं म्हणताय, आणि मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस अमित शहांच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला काय माहीत नाही का? आणि म्हणून एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती उपस्थिती होती याचे 100 प्रश्न स्वतःला विचारा ना. कुठल्या गावात किती काम केले याचे 100 प्रश्न स्वतःला विचारा मला विचारण्यापेक्षा. आणि राहिला विषय, तुम्ही ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणं केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेलं नाही. तुमचा 0 रुपयाचा तिथं निधी आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या विकास कामं करायची. विकास कामं तर करायचीच नाही, इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा हाणायच्या. त्याला आता लोक भुलणार नाही. ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले. लोकांना काम पाहिजे, लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे आणि त्यांच्या अडचणीला मदत करणारा धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून यंदाच्या वेळेस शिवाजीदादा आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही. काय काळजी करू नका. कोण दबाव टाकत असेल, कोण प्रेशराईज करत असेल तर तुमच्यासाठी मी ठामपणे उभा आहे. एक ठामपणे आता सांगू इच्छितो. आणि इतकंच नाही, जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींचं सरकार तर जाणारच आहे, पण ते झाल्यानंतर ती आचारसंहिता आणि विधानसभेची आचारसंहिता बघितली तर तुमच्या हातात 2च महिने. आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही दबाव विवाह टाकायच्या फंदात पडू नका. कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणे दत्ताभाऊ पश्चाताप झाला. ऐकलं ना, मीडियावर वाचलं. अमोल कोल्हे खासदार झाले याचा पश्चाताप झाला. आणि मग मला प्रश्न पडला का माझ्या घरात 4-4 टर्मची आमदारकी नव्हती. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला. जेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोललं, कांद्याच्या प्रश्नाविषयी बोललं म्हणून तुम्हाला पश्चाताप होतोय. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा हा बिबट्यांच्या प्रश्नाविषयी बोलला. तुम्ही ज्यांची पालखी वाहता, ज्यांच्यासाठी पायघड्या अंथरता त्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचारा ना, दिवसा 3 फेज लाईट कधी देणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला. पश्चाताप जर झालाच असेल तर जुन्नर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला झालाय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती. सर्वसामान्य रयतेशी बांधिलकी ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला दगा फटका केला नव्हता. ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही दगा केला. मग जनतेला पश्चाताप झालाय हे आधी त्यांनी लक्षात घ्यावं. आणि जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आता लोकसभेची निवडणूक आहे. आपली वारी आहे नंतर, तेव्हा मी मोकळा आहे. म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी, आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगर मध्ये जातोय, मध्येच माढामध्ये जातोय, अजून बीड मध्ये जायचंय, वर्ध्यामध्ये जायचंय, हे सगळं करतोय. एकदा लोकसभेतून मोकळं होऊ द्या. विधानसभेचा शब्द लक्षात घेऊन जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा. त्यामुळं वाक्य बोलताना, शब्द उच्चारताना माझी विनंती आहे प्रत्येकानं जपून, तोलून, मापून हे करावं.
जर आज पश्चाताप झाला असं कोण म्हणत असत भास्कर शेठ तर ज्या सत्तेच्या जवळ जाऊन बसले तर सत्तेच्या मांडीवर ही सत्ता यावी म्हणून महाराष्ट्राच्या 69 मतदारसंघांमध्ये शिवस्वराज्य यात्रा काढणारा हा शिवजन्मभूमीचा मावळा होता. विधानसभेला 73 सभा घेणारा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हा शिवजन्मभूमीचा मावळा होता. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे महाविकास आघाडी तयार झाली, त्याची सत्ता आली आणि सत्तेचे लोकप्रतिनिधी